टू माय चॅनल। आज बनवणार आहे मी डाळ बनवणार आहे, मुगाची डाळ, ती पण सात्विक डाळ बनवणार आहे। सात्विक म्हणजे आपण त्याच्यामध्ये कांदा किंवा लसूण वापरत नाहीये। नॉर्मली मी पण माझ्या डाळीमध्ये जी मी डाळ बनवते त्याच्यामध्ये पण मी कधी कांदा आणि लसूण वापरत नाही, म्हणून म्हणते मी सात्विक डाळ आहे। तुम्ही कुठल्याही पूजेसाठी आपण ही डाळ देवाला नैवेद्यासाठीही वापरू शकतो। डेली लाईफ मध्ये तर मी अशीच बनवते डाळ। तर आता आपण बघूया मुगाची सात्विक डाळ कशी बनवायची। पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। इथे बघा, मी 1 वाटी डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे, 2-3 वेळा स्वच्छ धुतली आहे आणि त्यामध्ये मी हळद मिक्स केलेली आहे, थोडीशी मी टाकलेली आहे त्यामध्ये। त्यानंतर हे कुकरला लावायचं आहे। त्यानंतर इथे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 2 मिरच्या आहेत आणि हे मी आता काय करणार आहे त्यामध्ये ॲड करणार आहे। आता कुकरला सगळं लावायचं आहे आणि ही डाळ कशी आहे, सात्विक डाळ आहे, यामध्ये कांदा लसूण नाही आहे आणि मी नॉर्मली डाळीमध्ये कांदा पण वापरत नाही आणि लसूण पण वापरत नाही। माझी मोस्टली सगळ्या डाळी हे सात्विकच असतात। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करते आणि कुकरला लावते, 4 शिट्या काढते, कारण मुगाची डाळ आहे ती लगेच शिजली जाते। त्यानंतर आपण फोडणीसाठी बघूया साहित्य। फोडणीसाठी 2 मिरच्या, ओल्या मिरच्या मी मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहे। इथे कढीपत्ता आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर आहे। त्यानंतर मोहरी आहे, हे बघा, आणि इथे आहे उडदाची डाळ आहे, मेथीचे दाणे आहेत, हे बघा मेथी आहे। त्यानंतर ही हिंग आहे, त्यानंतर जिरा आहे आणि थोडीशी हळद, कारण ऑलरेडी मी यूज केलेली आहे ना, त्यामुळे थोडीशी हळद आहे। आणि दुसरं फोडणीसाठी हे ह्याला तुपाची फोडणी असणार आहे, तर त्यासाठी तूप आहे, हे बघा। त्यानंतर ओलं खोबरं आहे आणि चवीपुरतं मीठ, ॲडिशनल आपल्याला मीठ लागणारच आहे, त्यासाठी मीठ आहे। आता कुकर लावलेला, कुकर होईपर्यंत फोडणीची तयारी करूया। तर भांडं गरम झालेलं आहे आणि आता मीडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे। तर 1 टेबलस्पून मी हे तूप घेते आणि आता तूप गरम झालं की त्यावर मी काय करते, जी उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे पहिले मी ते ॲड करणार आहे फोडणीसाठी। तर आता बघूया, हे जरासं तडतडू दे, थोडं गरम झालं आहे ना, तर तडतडायला लागली। त्यानंतर त्यामध्ये आपण काय करूया, मोहरी आपण ॲड करूया फोडणीसाठी। तर आता मी मोहरी घेते, त्यामध्ये हे तडतडलं आहे, तर आता मोहरी घेते। आता मोहरी तडतडायला लागली की त्याच्यावर मी झाकण ठेवते, कारण ती स्प्लटर होऊन पूर्ण बाहेर येते। आता मोहरी तडतडली आहे, तर आता गॅसची फ्लेम मी लो करते, कारण तूप पण खूप तापलं गेलेलं आहे। तर त्याच्यामध्ये मी काय करते, आता जिरं आणि हिंग, मी गॅस आता मी ऑफ करून टाकलेला आहे, खूपच तापलेला आहे म्हणून। आणि आता काय करते मी, त्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकूया, कढीपत्ता, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर, कारण मी ऑलवेज कोथिंबीर वापरते फोडणीवर, कारण त्याला फ्लेवर खूप छान येतो। तुम्ही पण नक्की ट्राय करा, की फोडणीवर कोथिंबीर तुम्ही टाका, तर त्याला खूप छान फ्लेवर येतो। आता गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे। आता काय करूया, त्याच्यामध्ये आपण, कारण टेम्परेचर लो झालेलं आहे ना, म्हणून मी आता त्यामध्ये हळद मिक्स केली। हाय टेम्परेचर असेल तर ती हळद मिक्स केली तर ती काय होणार, पूर्ण करपून जाणार। तर हे लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी असतात। तर आता काय करूया, त्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे फोडणीवर, आणि हे पाणी आहे ना, हे कुकर थंड होईपर्यंत तोपर्यंत ते उकळू दे, कारण जो फोडणीचा फ्लेवर असतो ना, मिरचीचा, कढीपत्त्याचा, सगळा जो फ्लेवर आहे ना, तो पाण्यामध्ये पूर्ण उतरणार। तर आता इथे कुकर थंड झालं आहे। आता ह्याच्यामध्ये जे मिरची टाकलेली आहे ना, ते मॅश करायच्या आधी मी हे सगळं काढून टाकते। डाळ मॅश करायची आहे ना आपल्याला, तर आता मी मॅश करून घेते, तोपर्यंत ती फोडणी मी झाकून ठेवली आहे, ते पाणी उकळू दे चांगलं। तर आणि सात्विक डाळ आहे ना, ह्याच्यामध्ये कांदा आणि लसूण बिलकुल नाही आहे, हे फक्त तुपावर होते आणि ही खूप छान लागते। तर अजून थोडंसं स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये काय करा, अजून एखादी मिरची तुम्ही वाढवू शकता, मिरचीचं प्रमाण। तर आता काय करूया, आपण जी फोडणी आहे ना ती बघूया, ती बरोबर झाली आहे की नाही, त्याच्यातलं पाणी व्यवस्थित उकळलं गेलं आहे की नाही, तर बघूया आता। तर हे बघा, पाणी पण थोडं आटलं गेलेलं आहे, म्हणजे तो सगळा जो फ्लेवर आहे मिरचीचा, कढीपत्त्याचा, त्याच्यानंतर कोथिंबीर, सगळे जे डाळी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये
आलेलं आहे. आता ही जी उकडलेली डाळ आहे ना, ते आपण काय करूया, त्यामध्ये आपण ओतून घेऊ. तर आता हे प्रॉपर असं आपण मिक्स करून घेऊ. घट्ट आहे, मग पाणी ॲड करूया आपण त्यामध्ये थोडं. हे बघा घट्ट दिसतं आहे ना. हो, एवढी घट्ट आपल्याला डाळ नको आहे. थोडंसं मी पाणी ॲड करते आणि अजून पाहिजे असेल तर नंतर मग आपण पाणी त्यामध्ये ॲड करूया. तर ढवळून घेऊया व्यवस्थित. हे बघा. आता काय करूया आपण, त्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर ॲड करते आणि ओलं खोबरं थोडंसं मी त्यामध्ये ॲड करते. याच्यामध्ये ॲक्च्युअली मी गूळ पण टाकते कधी, तर कधी कधी गूळ टाकलं तरी पण ती छान लागते. हे बघा. आता आपलं काय राहिलं त्यामध्ये, मला वाटतं मीठ थोडंसं आपल्याला ॲड करावं लागेल, कारण आपण कुकरला लावताना कमी टाकलं होतं मीठ. आता मी काय करते, थोडंसं मीठ त्यामध्ये ॲड करते. हे बघा. आता मीठ ॲड करूया आणि ते जरा ढवळून घेऊया, बघूया कन्सिस्टन्सी त्याची कशी आहे ती मग. आणि थोडं पाणी आहे बघ, पाणी थोडंसं मी त्यामध्ये ॲड करते. ढवळून घेऊया आता. हां, आता प्रॉपर झालेली आहे. एवढी थिक पाहिजे, कारण मुगाची डाळ जास्त घट्ट ही पातळ ही बरोबर होत नाही, थोडीशी घट्टच पाहिजे. तर ह्याला एक उकळी काढणार मी, जास्त वेळ पण ठेवायची नाही, कारण ऑलरेडी मी पाणी उकळून घेतलेलं आहे त्यातलं. तर त्याला सगळा फ्लेवर आलेला आहे. तर एकच उकळी काढायची आणि ही रेडी टू सर्व होणार आहे. सो तुम्ही पण ह्याच पद्धतीने नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.